नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नामधारी सीड्स प्रतिनिधी. मी जळगाव एरिया बघतो. सकाराम पांढरे माझा मोबाईल नंबर आहे 9960059493. आज आपण पिंपरी या गावामध्ये आलो आहे दादांच्या प्लॉटवरती. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये नामधारी सीडची NS 7777 भेंडीचं वाण लागवड केलं. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना हे वाण कसं वाटलं. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव, गाव आणि ॲड्रेस सांगा. अशोक पुंडलिक पाटील, माळ पिंपरी, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. तुमचा मोबाईल नंबर 9529 55 44 91. तुम्ही भेंडी कधीपासून लागवड करता बरं? आम्ही भेंडी तर खूप दिवसापासून लागवड करताय, पण ही बियाणं आम्ही 4-5 वर्षापासून लागवड करतोय. नामधारी 77 त्या- तुम्ही 4 ते 5 वर्षापासून लागवड करता. पण हे बरं, अगोदर जी भेंडी लागवड करत होते त्या भेंडीमध्ये आणि 77 वाणामध्ये काय डिफरन्स जाणवला तुम्हाला? ही मुळायला गांजत नाही, बरं. खायला बी चांगले लागते आणि बरं. हिचे बोट पण कमी असतात आणि बरं. तोडा पण सावडे होता याचे बरं आणि वजनाला पण चांगली आहे. बरं 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 असं इतर शेतकऱ्यांनी भेंडी लागवड करायला पाहिजे का मग ही? मी आमच्या गावात खूप जणांना सांगितलं आणि 7-8-10 जणांनी लावली बी आहे लावली आता बी. सध्या बरोबर चालू. बरोबर बरोबर. बरं, तोडायला कसं एका किलो पहिले तोडापासून तर शेवटला तोडापर्यंत गांजत नाही मोडायला. मोडायला म्हणजे गांजत नाही. अर्धा मधून कुडत नाही ती, तुम्हाला मार्केटला विक्रीला काही त्रास? काहीच नाही. फुटवा कसा आहे भेंडीला? फुटवा चांगला राहतो ना आणि त्याचे 50-60 तोडे आम्ही असे करून टाकतो तरी 50 आणि- ते 60 तोडे आरामशीर आणि- करून टाकता. ते जास्ती होता. पण आम्ही कसे करतो ते तोडे, कारण की आम्ही प्लॉट संपला की दुसरा लावतो ना, मग या प्लॉटकडे लक्ष देत नाही. तर इथं खूपच दिवस चालली असते ती. बरं 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 बरं. बरं, आता ही जी किती पाकिट लागवड केलेलं आहे तुम्ही? इथं 3 पाकिट केलेले आहे या वर्षी. बरं, आणि बरं, पहिले जे आता जे याच्या पहिले आहे ना ते पण चालू आहे, ते 4 पाकिट चालू आहे आणि बरं, आता बरं. नवीन 6-7 पाकिट लावायचे आम्हाला. नवीन पाकिट कधी लागवड करणार तुम्ही? आता उद्या परवा लावायचे आहे ना, उद्या कारण परवा की लागवड करायची. बरोबर 3-1 महिना आम्ही बरोबर, 3-4 महिना चालू लगेच तोपर्यंत बरोबर, तिकडच्या बरोबर. प्लॉट चालू आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही सुद्धा बघू शकता भेंडीला फुटवा कसा आहे. फुटवा पण बघू शकता शेतकरी बंधूंनो कसा आहे म्हणून, आणि सेटिंग सुद्धा बघू शकता कशी आहे. आणि इथंच नाही तर पूर्ण प्लॉटला सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता. फुलं बघा कसे सेट झाले आणि भेंडीची शायनिंग सुद्धा बघू शकता. आणि सारखी भेंडी आहे, तोडायला खूप सोपी आहे. हे बघा, बघू शकता शेतकरी बंधूंनो, कटकन तुटून येते. तोडायला बिलकुल त्रास नाही. आणि दादांचं सांगणं आहे विकायला तर बिलकुल त्रास नाही त्यांना काहीच. मार्केटला विकायला कशी आहे? एक नंबर कोण देते ना पहिले. बरं, क्वालिटी बघू शकता शेतकरी बंधूंनो. दाखव इकडे. आपण 4 वाजेला ज्याला आलो असतो ना, तर आपला डावा चमकला असता ना, एक फुलं डायरेक्ट अशी दिसली असते.